अमेरिकेचा शेतकरी म्हणजे मॉलवाला व्यवसायी आहे आणि भारतातला शेतकरी म्हणजे छोटा किराणा दुकानदार आहे. आणि त्या दोघांची खुला व्यापार करून दोन्हीकडला व्यापार खुला करून त्या दोघांची स्पर्धा लावल्या जाणार आहे. आणि या स्पर्धेत भारतीय शेतकरी कुठे टिकेल? ज्या ठिकाणी तिथलं शेतीची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, त्या ठिकाणी उत्पन्न जास्त असल्यामुळे त्यांना कॉस्ट ऑफ जे लागत आहे त्यांची ते लागत मूल्य कमी आहे. आणि या ठिकाणी भारताच्या शेतकऱ्याचं लागत मूल्य खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत इथला शेतकरी तिथल्या शेतकऱ्याशी स्पर्धा करणं अशक्य आहे. आपल्याकडे त्यांना ड्युटी फ्री आपण केला आहे आणि तरी 18% आपण त्या ठिकाणी ड्युटी देणार आहोत. आधी जेव्हा इतिहासात जर आपण गेलो तर 3.5% आपल्याला त्यांच्याकडे ड्युटी होती आणि 18% त्यांना आपल्याकडे ड्युटी होती. अशा सर्व परिस्थितीत हा जो केलेला करार आहे, या करारात शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही, भारतीय शेतकऱ्याशी विचारपूस केली नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यवसायाशी संबंधित कोणतेही करार दुसऱ्या देशांशी करता, त्या व्यापारातल्या प्रतिनिधी मंडळाचं म्हणणं ऐकून घेता, त्यांचे नफे तोटे त्यांना काय अपेक्षित आहे ते समजून घेता. आणि या ठिकाणी शेतकऱ्याला 3 काळे कायदे असो की आता अमेरिकेसोबत केलेला हा करार असो, शेतकऱ्यांचा सौदा हे सरकार हस्ते परस्ते तिकडच्या तिकडे करून टाकते, हे अनुचित आहे. आणि काँग्रेस म्हणून काल दिवसभर आमचे विरोधी पक्षनेते राज्यसभा असो आणि लोकसभा असो या विषयावर संसदेत बोलले आणि तटस्थ भूमिका आम्ही मजबूतीने भूमिका या देशातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची घेतली आहे खंबीरपणे. जर सरकार म्हणतं की हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, तर आपला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आणि तिथल्या कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावरून आपल्याला कळते की अशा प्रकारचा करार आपल्या देशाने केला आहे. चोरी छुपे करायची गरज काय होती? उघडपणे हा करार का केला नाही आणि उघडपणे त्या कराराच्या बाबी काय आहेत आणि त्या करारामध्ये नेमके कोणते तुम्ही मुद्दे घेतलेले आहे ते देशातल्या शेतकऱ्यांशी या सरकारने तातडीने आता चर्चा केली पाहिजे त्या विषयावर आणि शेतकऱ्यांच्या निदर्शनात ते मुद्दे आणून दिले पाहिजे. आणि त्यानंतर या देशातल्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, त्याच्यासाठी संरक्षकाची भूमिका आम्ही घेऊ, हे सरकार बोलायला चुकत नाही. पण नेमकं संरक्षण तुम्ही कोणत्या व्यापाऱ्यांचं करतायत आणि कोणत्या उद्योजकांचं करतायत आणि कुठे शेतकऱ्यांचं वाटोळं करताय, हे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने आता समजायला लागलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.